आज नारायणगाव या ठिकाणी स्वर्गीय अनिल दादाभाऊ खैरे यांच्या जयंतीनिमित्त भव्य असं आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। माझ्या समवेत बाबू पाटे देखील आहेत। आता हे सगळं तुम्ही हे जे आरोग्य शिबिर आपण आयोजित केलेलं आहे, आता बरंच टेबल दिसतंय, जर आपण जर सर्वप्रथम माहिती घेऊया कसं तुम्ही अरेंज केलंय ते। खरं तर मुख्यमंत्री सहायता कक्षाचे जे अधिकारी आहेत डॉक्टर मानसिंग साबळे यांच्या माध्यमातून गेली 2 वर्ष आपण शिबिर आयोजित केले आणि याही वर्षी आता आपण सातत्याने 3रं वर्ष आहे। मग त्यामध्ये फिजिओथेरपी विभाग असेल। खरं तर आज आपण पाहतोय की आपल्या फिजिओथेरपीचं महत्त्व आपल्याला सांगायची गरज नाही की आज सगळ्या अवयवांना काय काय फिजिओथेरपीची आज कितीतरी गरज, कारण पोस्ट ऑपरेशन नंतर फिजिओथेरपीची सगळ्यात जास्त गरज। काही त्या माध्यमातून काही इक्विपमेंट्स त्यांनी आणलेले आहेत फिजिओथेरपीची, त्या माध्यमातून ते काही वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन देऊन रुग्णांना ते फिजिओथेरपी देणार आहे आणि त्या माध्यमातून रुग्णांना त्याचा फायदा सुद्धा निश्चित स्वरूपात होणार आहे। अशा पद्धतीचं काम फिजिओथेरपीच्या या विभागात होत असताना खरं तर त्याचबरोबर मोफत औषधोपचारचा हा जो पुढचा आपला विभाग आहे ते नाव नोंदणी होणार नाही, नाव नोंदणी तर आपली खाली होणार, खाली नाव नोंदणी खाली होऊन इथं सगळा तपासण्या झाल्यानंतर फिजिओथेरपी नंतर हा जो आहे तो आपला औषधोपचाराचा विभाग आहे, जिथं आपलं जे मोफत औषधं आहेत जी आता जी गरजेची आहेत, ज्या लोकांना आता लगेच द्यावी लागतील ती आहेत। त्याचबरोबर नेत्र तपासणी इकडून करायचं का स्टार्टिंग कुठे? नेत्र तपासणी विभाग आहे तर जिथं नेत्र तपासणीच्या बरोबर फक्त तपासणी न करता त्यांचं आपण सातत्याने दरवर्षीप्रमाणे मागच्या वर्षी सुद्धा आपण सगळ्यात जास्त नेत्र रुग्ण मिळतात आणि सगळ्यात जास्त ऑपरेशन सुद्धा नेत्र रुग्णांचीच होतात। गेल्याही वर्षी जवळजवळ 300-350 पेक्षा जास्त ऑपरेशन ही फक्त डोळ्यांची झाली। म्हणजे एवढे सगळे कॅम्प आपल्या तालुक्यात होऊन आपल्या इथं डॉक्टर डोळ्यांचं हे असून सुद्धा पेशंट मात्र रुग्णसंख्या वाढत चाललेली आहे। शिबिरामध्ये येणाऱ्यांची संख्या वाढली। महात्मा फुले जन आरोग्य योजनेची थोडी माहिती इथं ही सगळी मंडळी देतात। तिथं आपल्याकडं मते सर आहेत किंवा आता डॉक्टर भोसले आहेत, तुमचे राऊत सर आहेत, आता नवीन पाटील सरांकडे पण होते, असे बऱ्याच 5-6 ठिकाणी या जन आरोग्य योजनेचं सुद्धा काम चालू होणार आहे। त्याचबरोबर जनरल सर्जरी विभाग आहे। खरं तर पेशंटला हा सगळ्यात गरजेचा विषय आहे, कारण याला पेशंटला आज कोणतीही सर्जरी करायची तर 1 लाख रुपयाच्या आत काय खर्च आहे। आता शासनाने काही जरी आपल्याकडं मुख्यमंत्री सहायता कक्ष जरी केला तरी बरेचसे पेशंट तिथपर्यंत पोहोचत नाही, कधी कधी त्यांच्याकडे कागदपत्रांची अभाव असतो। मग अशा माध्यमातून खरं तर बऱ्यापैकी मी मागच्याही वेळेस जवळजवळ 15 ते 20 पेशंटचं उपचार आपण मोफत केले। काही मी डॉक्टर ठाकूरांच्या माध्यमातून पहिला कॅम्प घेतला होता, काही आपण सोलापूरला सुद्धा पेशंट नेऊन आता तुम्ही मध्ये जे ॲडव्हर्टाईज आपण केलं काही रुग्णांची टाकलं तर तिथं सुद्धा आपण जाऊन पेशंटचं मोफत शस्त्रक्रिया करून घेतली आणि योग्य पद्धतीने अत्यंत चांगल्या पद्धतीने लगेच पाडू। त्याचबरोबर आयुर्वेदिक विभाग आहे। यावर्षी हा विभाग नवीन पद्धतीचा आहे। खरं तर आयुर्वेदाचं महत्व आपल्याकडे वाढतंय आणि त्या माध्यमातून हाही विभाग आता आपण आयुर्वेदाच्या माध्यमातून यावर्षी हा इन्क्लूड केलेला आहे। म्हणजे हा नव्यानेच सुरू केलाय हा आणि फिजिओथेरपी हे 2 नव्याने यावर्षी जे आहे। दंत तपासणी आहे विभाग, दंत तपासणीच्याही माध्यमातून तिथं आता व्हॅन पण आता तिथं उपलब्ध आहे, खाली चेकिंग पण चालू आहे, चेकिंगही चालू आहे। त्याचबरोबर हे जनरल मेडिसिन आहे, जिथं तुम्हाला जे साधे उपचार आहेत त्याचं आपण मोफत तिथं औषधं पण देणार आहे तपासणी करून, की सर्वसामान्य लोकांना ते सहज मिळालं पाहिजे। त्वचा व गुप्तरोगाचा हा एक आता विभाग आहे, जिथं पेशंट यापूर्वी होता का? हा, मागच्या वर्षी होता। अच्छा, त्वचेची आता विकार जे आपल्या वाढत आहे कारण पाण्याचं आरोग्य खराब आहे म्हणून त्वचेचे विकार वाढतात। दूषित पाणी हा सगळ्यात सध्या मला वाटतं महत्वाचा विभाग आहे। आपण पाहतोय की महिलांमध्ये कर्करोगाचं प्रमाण प्रचंड वाढतं, त्यातल्या त्या जुन्नर तालुक्यात वाढतं आणि ह्या जुन्नर तालुक्यामध्ये प्रमाण वाढत असताना खरं तर आपल्याला त्याच्यावर काम करणं आपल्या सगळ्याच, म्हणजे हे राजकीय न ठेवता मला वाटतं सगळ्यांनी एकत्रित जर काम आपण याच्यावर केलं आणि याच्या खरं तर टाळायला गेलं पाहिजे। याची जनजागृती होत नाहीये, म्हणजे कॅन्सरचं प्रमाण इतकं प्रचंड वाढलंय, जगाने दखल घेतली आपल्या जुन्नरची किंवा इकडे सगळ्यात जास्त पेशंट असले, जनजागृती होत नाही। जनजागृतीसाठीच आता सगळ्या
लोकांनी आता रस्ता, वीज, पाणी या फक्त याच्यावर मर्यादित काम न करता आरोग्याच्या विभागावर जास्त काम केलं आता पाहिजे. इथे दूषित टेबलला पाणी, घनकचरा व्यवस्थापन, हे जोपर्यंत आपण काम करणार नाही तोपर्यंत हे पेशंट आपल्याला सापडतच राहणार. त्याचबरोबर पेस्टिसाइडचा प्रचंड वापर, या कीटकनाशक तिन्ही गोष्टी आपण एकत्रितपणे काम केलं तरच आपण त्याच्यातून मात देऊ शकतो असं मला वाटतं. त्याचबरोबर आता काननाक घसा आहेच. काननाक घसाचं खरं तर बघतोय आपल्याला बऱ्यापैकी पुण्याला एक चांगले सर्जन आपल्याकडे मिळत नाही. ह्या माध्यमातूनही ते मोफत करायचा प्रयत्न आपल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून होतो. मॅडमला विचारू मॅडम. बालरोग, स्त्रीरोग तपासणी, स्त्रीरोग तपासणी, बाकीची जे कर्करोग सोडून बाकीचे जे बाकीचे जे काही आजार असतील ते इथं तपासले जाते. बालरोग विभाग आहे. लहान मुलांचं बऱ्यापैकी आता आपण जे पाहतोय, आणि खरोखर लहान मुलांचे सुद्धा जो आता मला वाटतं राऊत सरांनी जो विषय घेतला तो महत्वाचा विषय आहे. कारण आपल्याकडं भोनशींचं प्रमाण प्रचंड आहे आणि आता स्नेक बाईट मला वाटतं आमच्या बिबट्यापेक्षा सुद्धा स्नेक बाईट जास्त असतं, प्रमाण वाढलंय. हो. श्वसन आणि क्षयरोगाचा सुद्धा विभाग आहे. अवयवदान समुपदेशन मागच्या वर्षी जवळजवळ 20 पेक्षा जास्त लोकांनी मागच्या वर्षी आपले फॉर्म भरून दिले होते अवयवदानाचे. हो, अवयव. याही वर्षी आपण तो ठेवलेला आहे. लठ्ठपणा तपासणीमध्ये आपण या माध्यमातून 2 जणांची सर्जरी मागच्या वर्षी केली होती आणि मला वाटतं 1 जण त्याच्यात आता इथं स्वतः काम करतात. अच्छा. सोमनाथ चौधरी आणि योगेश सावंत यांची वजन 130 किलो होते. एकाचं वजन 116 किलो होतं. आता जे सोमनाथ चौधरी त्यांचं वजन 82 किलो आहे. म्हणजे एवढा फरक. आणि शस्त्रक्रिया करून अतिरिक्त चरबी काढतात. काय नाही, तुमचं ते जे आतड्याचं आहे ते आतडं थोडं जेवायची जी भूक आहे ती थोडी कमी करण्यासाठी प्रयत्न होतो. आणि त्याच्यावर जर 2 वर्ष आता त्या माणसाने व्यवस्थित, सोमनाथ भाऊनी आमच्या अत्यंत चांगलं नियंत्रण ठेवलं, व्यायाम केला, तर त्यांचं वजन आज 82 किलो आहे, 116. आणि शुगर संपली त्यांची. हो, सगळ्यात महत्वाचं हे आता तुमचं डायबेटिक, हे रक्त तपासणी विभाग आहे. हे आता गरजेचं आहे सगळ्यात. अस्थिरोग प्रमाण वाढलंय आता. डायबिटीस, ठीक आहे. अस्थिरोगांचंही प्रमाण वाढत चाललंय. कोरोना नंतर अस्थिरोगांचं प्रमाण वाढलं. सांधेदुखी, हो, सांधेदुखी, गुडघे गेलेत, खुबे गेलेत, शोल्डरचे प्रॉब्लेम आहेत. कोरोना नंतर हे सगळ्यांनाच उपलब्ध हे जास्त व्हायला. लसीचा साईड इफेक्ट. हो, लसीचे साईड इफेक्ट. मग आता सांगा, हे सगळं तुम्ही जर 33रं वर्ष आहे, सुरुवातीपासून स्टार्ट कशी केली, तुमच्या मनामध्ये कसं काय? आमचा सहकारी अनिल प्रतिष्ठानच्या आधीपासून माझी त्याची मैत्री गेली अनेक वर्ष. मग सकाळी उठलं की आम्ही सकाळी 4ला भेटायचो, तर रात्रीपर्यंत तो मेडिकलला जाईन तेवढे 5-7 तास तेवढेच बघतो, नाही तर बरोबरच असायचं. दुर्दैवाने आजारामध्ये त्याचं निधन झालं आणि मग त्याचा वाढदिवस असताना म्हटलं कायम स्वरूपी काहीतरी काम आपलं उभं राहिलं पाहिजे त्याच्या नावाने. म्हणून खरं तर आम्ही म्हटलं की ज्याला त्याच्यात तो स्वतः मेडिकल, तो स्वतः हे होता, B.Pharmacy होता, तर त्या माध्यमातून मेडिकल क्षेत्रात आपल्याला काही काम करता आलं तर निश्चित स्वरूपात आपण ते काम करू असा सगळ्यांचाच मनात संकल्प होता. आणि त्याची स्मृती कायमस्वरूपी आमच्या मनामध्ये राहिली पाहिजे ही एक भावना होती. रडू नका तुम्ही. 3 वर्ष झाले परंतु तुमच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. रडू नका. डोळ्याचं पुढे, डोळ्याच्या पलीकडे 3 वर्ष 35 वर्ष बरोबर काढली. चालू ठेवायचं सगळं. चालू आहे शेवट. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत चालू ठेवणार. आता किती लोकांनी याच्यामध्ये अनिल भाऊच्या स्मृती निमित्त तुम्ही केलं, किती लोकांनी उपचार होऊन ते ठणठणीत बरे झाले? आता मी मागच्या वर्षी धरून जवळजवळ 600 पेक्षा जास्त पेशंट आपण त्यांच्यावर नेत्र रुग्णालय असेल, डोळ्यांच्या शस्त्रक्रिया, बाकीच्या असेल, एवढे आपण उपचार केले. आणि बाकीचं जे औषधोपचार मिळाले ती वेगळी गोष्ट. पण 600 पेक्षा जास्त शस्त्रक्रिया आपल्याला करण्यात योग्य आहे. यावेळी किती होतील काय अंदाज? नोंदणी किती लोकांची झाली? आता नोंदणी आधी आपण नोंदणी करत नाही, पण आजही जवळजवळ 2-1 हजारापेक्षा जास्त पेशंट नोंदणी होतील. आणि त्याच्यानंतर आपल्याला लक्षात येईल की आपल्याला सगळेजण किती आपल्याला शस्त्रक्रिया कराव्या लागतील किंवा बाकी काही गोष्टी आहेत त्या किती कराव्या लागतील बघूया आपण. खूप खूप धन्यवाद बाबू भाऊ. खूप चांगलं काम करताय आणि एक सहकार्याची जाणीव. तुमच्या जो मित्र गेला तुमच्या अजूनही डोळ्यामध्ये पाणी आहे
आणि तुम्ही हे सगळं देवकार्य करताय. तुम्हाला आमच्या ज्युनियर टाइम्स खूप खूप धन्यवाद भाऊ, धन्यवाद.